तर आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी आता पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे। राज्यातले अनेक प्रश्न आहेत। खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दिल्लीत होते। कालही त्यांनी काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानांच्या भेटीला गेलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी आता मोदींची भेट घेतलेली आहे। कोणत्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे, काही कळू शकलंय का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत होते आणि विशेष म्हणजे काल ऊस, कांदा आणि त्यासह आंबा या प्रश्नांवरती एका विशेष बैठकीसाठी म्हणून मुख्यमंत्री संपूर्ण सर्वपक्षीय डेलिगेशन घेऊन प्रतिनिधी मंडळ घेऊन दिल्लीत आलेले होते आणि त्यानंतर काल रात्री देखील स्वतः देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत मुक्कामी थांबलेले होते आणि त्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे देखील दिल्लीमध्येच मुक्कामी होते आणि त्यावेळी आता पंतप्रधानांची भेट देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली आहे। या भेटीमध्ये निश्चितच सध्या राज्यातील सर्व परिस्थितीबाबत, त्यानंतर राज्यातील सरकारकडून सुरू असलेल्या कामांबाबत आणि भविष्यातील राजकीय धोरणांबाबतही चर्चा झालं असल्याचं कळतंय आणि पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीसांची ही भेट अशा स्वरूपाची ही सप्टेंबर 2025 मध्ये झाली होती आणि त्यानंतर आता ही भेट होते 2026च्या मे मध्ये, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलेले आहेत। विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या कालपासून केरळचे मुख्यमंत्री नवनिर्वाचित, त्याशिवाय तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय यांच्यासोबतही भेटी झाल्या होत्या आणि आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलेले आहेत। महाराष्ट्रातील विविध प्रकल्प तसंच जी वेगवेगळे अभियान सुरू आहेत सध्या त्याविषयीची माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं समजतं। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।